शेअर बाजारात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, बरोबर? फक्त शेअरची किंमत वाढल्यावर विकून टाकणं एवढाच एक मार्ग नाहीये. एक असाही मार्ग आहे जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे डिव्हिडंड. चला तर आज ही डिव्हिडंडची संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. एक कल्पना करा, आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतलेत आणि काहीही न करता फक्त ते शेअर्स आपल्याकडे ठेवल्याबद्दल ती कंपनी आपल्याला पैसे देतेय. कसं वाटेल? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय आणि असं होऊ शकतं. तर हा जो फायदा आहे ना, तो दुसरा तिसरं काही नसून कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सना दिलेलं एक छानसं बक्षीस आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे बक्षीस नक्की कसं काम करतं? चला बघूया. शेअर बाजाराच्या भाषेत कंपनीच्या नफ्यामधनं मिळणाऱ्या याच थेट फायद्याला डिव्हिडंड असं म्हणतात. अच्छा, तर याची एकदम सोपी व्याख्या काय? बघा, जेव्हा एखादी कंपनी चांगला नफा कमवते तेव्हा त्या नफ्यातला थोडासा वाटा ती आपल्या मालकांमध्ये म्हणजे आपल्यासारख्या शेअर होल्डर्समध्ये वाटून टाकते. जणू काही कंपनी म्हणतेय, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या यशात सहभागी झालात, म्हणून हे घ्या तुमचा बक्षीस. आणि तुम्हाला माहिती आहे का, या डिव्हिडंडसाठी एक खूपच सुंदर आणि समर्पक मराठी शब्द आहे, लाभांश. म्हणजे काय? तर लाभाचा अंश. नावावरूनच सगळं अर्थ स्पष्ट होतोय, नाही का? कंपनीला जो लाभ झाला त्यातलाच एक छोटासा हिस्सा. किती सोपं आहे. ठीक आहे, हे तर कळलं. पण मग पुढचा स्वाभाविक प्रश्न मनात येतोच की कंपनी हे बक्षीस देते तरी कुठून? म्हणजे हे पैसे नेमके येतात कुठून? हे बघा, जेव्हा एखाद्या कंपनीला नफा होतो तेव्हा त्यांच्या व्यवस्थापनासमोर दोन मुख्य रस्ते असतात. पहिला रस्ता म्हणजे तो सगळा नफा पुन्हा कंपनीतच गुंतवायचा, म्हणजे व्यवसाय वाढवायचा. आणि दुसरा रस्ता, तो म्हणजे त्या नफ्यातला काही भाग आपल्या मालकांना म्हणजेच शेअर होल्डर्सला वाटून टाकायचा. आणि जेव्हा कंपनी हा दुसरा रस्ता निवडते तेव्हाच आपल्याला मिळतो डिव्हिडंड. बरं, समजा कंपनीने ठरवलं की डिव्हिडंड द्यायचा. मग तो कसा मिळतो? म्हणजे थेट पैसे मिळतात का की अजून काही? तर याचेही काही प्रकार आहेत. चला ते बघूया. याचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा तो म्हणजे कॅश डिव्हिडंड. नावाप्रमाणेच कंपनी थेट आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करते. आणि दुसरा प्रकार आहे स्टॉक डिव्हिडंड. यात कंपनी पैशांऐवजी आपल्याला आणखी काही शेअर्स देते, बोनस म्हणून. याला बोनस इश्यू असंही म्हणतात. आता डिव्हिडंड द्यायचा की नाही आणि दिला तर किती द्यायचा, हा कंपनीसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. तो असाच सहज घेतला जात नाही. मग प्रश्न असा आहे की हा निर्णय घेतो कोण आणि कसा घेतला जातो? चला ही प्रक्रिया समजून घेऊया. पण त्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे डिव्हिडंड देणं हे कंपनीवर अजिबात बंधनकारक नसतं. हो, म्हणजे कायद्याने त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसते. हा पूर्णपणे त्यांचा स्वतःचा ऐच्छिक निर्णय असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तर हा निर्णय घेतात कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ. ते एकत्र बसतात, कंपनीची आर्थिक परिस्थिती बघतात, किती नफा झालाय, पुढे कंपनीला पैशांची किती गरज आहे, या सगळ्याचा विचार करतात. आणि मगच ठरवतात की डिव्हिडंड द्यायचा का, द्यायचा असेल तर किती द्यायचा आणि केव्हा द्यायचा. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्यातले महत्त्वाचे मुद्दे एका झटक्यात पुन्हा एकदा बघूया. एक छोटीशी उजळणी करूया, चालेल? तर काय लक्षात ठेवायचं? 1. डिव्हिडंड म्हणजे कंपनीच्या नफ्यातून मिळणारं बक्षीस. 2. ते कॅशमध्ये किंवा बोनस शेअर्सच्या रूपातही मिळू शकतं. 3. हा निर्णय कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स घेतात. आणि 4. सर्वात महत्त्वाचं, डिव्हिडंड देणं हे कंपनीसाठी बंधनकारक नाही. हे 4 मुद्दे लक्षात ठेवले की झालं. आता जाता जाता एक शेवटचा पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न. विचार करा, एखादी कंपनी खूप यशस्वी आहे, भरपूर नफा कमावतेय, पण तरीही ती डिव्हिडंड देत नाहीये. तर मग याचा अर्थ काय घ्यायचा? ते त्या नफ्याचं काय करत असतील? आणि गुंतवणूकदार म्हणून आपल्याला यातून काय संकेत मिळतो? जरा विचार करा यावर.